नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं एमपीएससी एमसीक्यू पीवायक्यू ह्या चॅनल मध्ये. तर आपण ऑलरेडी 9 लेक्चर बघितले आहेत या सिरीज मध्ये आणि आज आपलं 10वं लेक्चर आहे संविधानातील संघीय वैशिष्ट्य ह्या टॉपिक वरती. तर चला बघूया त्याच्यावरचे एमसीक्यू आलेले आहेत. तर भारतीय संविधान संघीय व्यवस्थेचे फेडरल सिस्टीम तत्वे स्वीकारत असताना राज्यांचा अविभाज्य संघ इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना अधोरेखित करते. या वैशिष्ट्याचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन आहे ए, राज्यांना कोणत्याही वेळी संघातून बाहेर पडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. बी, केंद्र व राज्य सरकारे संविधानानुसार सत्ता विभाजनाच्या चौकटीत कार्य करतात, पण राज्यांचे संघातून विभाजन घटनात्मकरित्या अनुमत नाही. सी, भारतात फक्त एकात्मक शासन प्रणाली अस्तित्वात आहे. की डी, राज्यांचे अस्तित्व केवळ संसदेच्या साध्या कायद्यावर अवलंबून आहे. तर ह्याचं उत्तर आहे बी, केंद्र व राज्य सरकारे संविधानानुसार सत्ता विभाजनाच्या चौकटीत कार्य करतात, पण राज्यांचे संघातून विभाजन घटनात्मकरित्या अनुमत नाही. भारतीय संघ राज्य व्यवस्थेत संघ सूची, युनियन लिस्ट, राज्य सूची, स्टेट लिस्ट आणि समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट अशा 3 सूचींमध्ये सत्ता विभागणी केली आहे. या 3 सूचींमध्ये दिलेल्या विषयांवर कायदा बनवताना समवर्ती सूचीवरील संघर्षात अंतिम प्राधान्य कोणाला दिले जाते? ऑप्शन आहे ए, राज्यपालाला, बी, मुख्यमंत्र्याला, सी, केंद्र सरकारला, की डी, विधानसभा अध्यक्षाला. याचं उत्तर आहे सी, केंद्र सरकारला. भारतीय संविधानातील संघीय रचना मजबूत करण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिकेला, जे की इंडिपेंडेंट ज्युडिशरी, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार देण्यात आला आहे. हा अधिकार संघीय वैशिष्ट्य कसा ठरतो? ए, न्यायपालिका मंत्रिमंडळाला अधीन असते म्हणून. बी, न्यायपालिका केंद्र राज्य वादात हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून. सी, संविधान आणि केंद्र राज्य सत्ता विभाजनाच्या उल्लंघनाविरोधात कायदे किंवा निर्णय रद्द करण्याची क्षमता न्यायपालिकेकडे असल्याने. की डी, न्यायाधीशांची निवड राज्य सरकारकडून होते म्हणून. याचं उत्तर आहे सी, संविधान आणि केंद्र राज्य सत्ता विभाजनाच्या उल्लंघनाविरोधात कायदे किंवा निर्णय रद्द करण्याची क्षमता न्यायपालिकेकडे असते. भारतीय संविधानात अविशिष्ट अधिकार, रेसिड्युअरी पॉवर्स स्पष्टपणे केंद्राकडे दिले आहेत. याचा संघीय संरचनेवर काय परिणाम होतो? ऑप्शन आहे ए, केंद्राला सूचीबाहेरील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार मिळतो, ज्यामुळे संघ राज्यात केंद्र मजबूत होते. बी, राज्यांना सूचीबाहेरील विषयांवर सर्वोच्च अधिकार मिळतो. सी, अवशिष्ट अधिकार न्यायालयाकडे जातात. की डी, अवशिष्ट अधिकार युएन कडे जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. केंद्र आणि राज्य सरकारे स्वतंत्रपणे कार्य करत असताना त्यांच्यातील सत्ता, प्रशासकीय व आर्थिक संबंध संविधानाने निश्चित केलेले आहेत. हे संघीय वैशिष्ट्य कोणत्या तत्वाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए, सत्ता केंद्रीकरण, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. बी, सत्ता विभाजन, डिव्हिजन ऑफ पॉवर्स. सी, वंश परंपरागत सत्ता. की डी, एकच सरकार, सिंगल गव्हर्नमेंट असं म्हणतात. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, डिव्हिजन ऑफ पॉवर्स. भारतीय संघ राज्य व्यवस्थेत राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभा करते. हे वैशिष्ट्य संघीय स्वरूपाला कसे पूरक आहे? ऑप्शन आहे ए, राज्यसभा सदस्यांची थेट निवड लोक करतात म्हणून. बी, राज्यसभा केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची निवड करते म्हणून. सी, राज्यांना संघीय पातळीवर सहभाग आणि आवाज देण्यासाठी घटक राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभेत केले जाते म्हणून. की डी, राज्यसभा न्यायालयाच्या अधीन असते म्हणून. तर याचं उत्तर आहे सी, राज्यांना संघीय पातळीवर सहभाग आणि आवाज देण्यासाठी घटक राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभेत केले जाते म्हणून. संविधानात राज्यांच्या सीमा किंवा नवीन राज्य निर्मितीचा अधिकार संसदेकडे आर्टिकल 3 दिलेला आहे, तरी भारत संघीय का मानला जातो? ऑप्शन ए, कारण संसद हा अधिकार कधीच वापरत नाही. बी, कारण राज्यांचे अस्तित्व संविधानाने संरक्षित असून शासन प्रणालीत केंद्र राज्य सत्ता विभाजन आहे. सी, कारण भारतात दुहेरी नागरिकत्व आहे.
की डी कारण न्यायालय राज्य निर्माण करते? याचं उत्तर आहे बी, कारण राज्यांचे अस्तित्व संविधानाने संरक्षित असून शासन प्रणालीत केंद्र राज्य सत्ता विभाजन आहे. भारतीय संविधानातील 7वी अनुसूची केंद्र राज्य सत्ता विभाजनाचे ढाचा देते. 7वी अनुसूचीचे महत्व कोणते? ऑप्शन आहे ए भाषा निश्चित करणे, बी सूचीबाहेरील विषयांचे करार निश्चित करणे, सी संघ राज्य व समवर्ती सूचीतील विषयांचे सुस्पष्ट विभाजन देणे, की डी UN नियमांचा समावेश? तर याचं उत्तर आहे सी संघ राज्य व समवर्ती सूचीतील विषयांचे सुस्पष्ट विभाजन देणे. संघ सूचीतील विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? ए राज्य सरकार, बी पंचायत, सी केंद्र सरकार, की डी राज्यपाल? याचं उत्तर आहे सी केंद्र सरकार. राज्यसूचीतील विषयांवर प्राथमिक कायदे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन आहे ए केंद्राला, बी राज्य सरकारला, सी सर्वोच्च न्यायालय, की डी निवडणूक आयोग? याचं उत्तर आहे बी राज्य सरकार. समवर्ती सूचीवरील विषयांवर कायदा बनवताना संघर्ष झाल्यास केंद्र कायदा श्रेष्ठ ठरतो, हे कोणते वैशिष्ट्य दाखवते? ऑप्शन आहे ए न्यायिक सर्वोच्चता, बी संघीय पण केंद्र झुकाव क्वासी फेडरल, सी राज्यांचे पूर्ण स्वातंत्र्य, की डी UN नियंत्रण? याचं उत्तर आहे बी संघीय पण केंद्राकडे झुकाव आहे. संविधान दुरुस्ती प्रक्रिया आर्टिकल 368 मध्ये काही दुरुस्त्यांना राज्यांची मंजुरी लागते, तर काही साध्या कायद्यासारख्या बदलता येतात. हे संघीय वैशिष्ट्य कसे ठरते? ऑप्शन आहे ए राज्यांना संविधान बदलण्याचा कोणताही अधिकार नसतो म्हणून, बी संविधान स्थिरता आणि आवश्यक बदलांचा समतोल राखण्यासाठी कठोरता व लवचिकता यांचे मिश्रण स्वीकारले आहे म्हणून, सी न्यायालय संविधान बदलते म्हणून, की डी UN संविधान बदलते म्हणून? याचं उत्तर आहे बी संविधान स्थिरता आणि आवश्यक बदलांचा समतोल राखण्यासाठी कठोरता व लवचिकता यांचे मिश्रण स्वीकारले आहे. राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल 352 काळात संविधान एकात्मिक रूप धारण करते, तरीही हे संघीय वैशिष्ट्य का मानले जाते? ऑप्शन ए आणीबाणी फक्त राज्यांसाठी आहे म्हणून, बी संविधानात आणीबाणीची विशेष तरतूद संघ राज्य व्यवस्थेतील अपवादात्मक परिस्थितीसाठी दिली आहे म्हणून, सी आणीबाणीमध्ये राज्ये UN अधीन होतात म्हणून, की डी आणीबाणी कधीच लागू होत नाही म्हणून? याचं उत्तर आहे बी संविधानात आणीबाणीची विशेष तरतूद संघ राज्य व्यवस्थेतील अपवादात्मक परिस्थितीसाठी दिलेली आहे म्हणून. राष्ट्रपती राजवट आर्टिकल 356 काळात केंद्र राज्यावर नियंत्रण ठेवू शकते, हे वैशिष्ट्य कोणत्या संघीय स्वरूपाशी जुळते? ऑप्शन आहे ए प्युअर फेडरल, बी क्वासी फेडरल, सी प्युअर युनिटरी, की डी न्यायिक संघराज्य? याचं उत्तर आहे बी क्वासी फेडरल. भारतात एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले असताना प्युअर फेडरल देशांमध्ये सामान्यतः दुहेरी नागरिकत्व असते. भारताने एकेरी नागरिकत्व का स्वीकारले? ए घटक राज्यांना पूर्ण सार्वभौम धरण्यासाठी, बी देशाची एकता व अखंडता टिकवण्यासाठी, सी UN नियम लागू करण्यासाठी, की डी व्यापार वाढवण्यासाठी? उत्तर आहे बी देशाची एकता व अखंडता टिकवण्यासाठी. संघ राज्य व्यवस्थेत लिखित संविधानाचे महत्व कोणते? ए संविधान फक्त न्यायपालिकेने समजावून सांगणे, बी सत्ता आणि अधिकार स्पष्टपणे केंद्र राज्य स्तरावर विभागून स्थिरता आणि पारदर्शकता राखणे, सी फक्त राज्यपालांना अधिकार देणे, की डी फक्त मंत्रिमंडळाला अधिकार देणे? याचं उत्तर आहे बी सत्ता आणि अधिकार स्पष्टपणे केंद्र राज्य स्तरावर विभागून स्थिरता आणि पारदर्शकता दाखवणे. संघ राज्य व्यवस्थेत स्वतंत्र न्यायपालिकेमुळे कोणता फायदा होतो? ऑप्शन आहे ए केंद्र राज्यवादात हस्तक्षेप बंद होतो, बी
संविधानाचे उल्लंघन झाल्यास कायदे रद्द करण्याची आणि वाद सोडवण्याची निष्पक्ष यंत्रणा उपलब्ध होते. सी. न्यायपालिका मंत्रिमंडळ नियुक्त करते की डी. न्यायपालिका राज्यपाल नियुक्त करते. याचं उत्तर आहे बी. संविधानाचे उल्लंघन झाल्यास कायदे रद्द करण्याची आणि वाद सोडवण्याची निष्पक्ष यंत्रणा उपलब्ध होते. संविधानात आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360 दिल्याचा संघीय व्यवस्थेवर काय प्रभाव होतो? ए. राज्यांना चलनावर नियंत्रण मिळते. बी. आर्थिक संकट काळात केंद्राला आर्थिक शिस्त एन्फोर्स करण्याचा अधिकार मिळतो. सी. न्यायपालिकेला कर अधिकार मिळतो की डी. UN ला चलन नियंत्रण मिळते. याचं उत्तर आहे बी. आर्थिक संकट काळात केंद्राला आर्थिक शिस्त एन्फोर्स करण्याचा अधिकार मिळतो. भारतीय संघराज्य व्यवस्थेचे मुख्य एकात्मिक झुकावाचे कारण कोणते नाही विचारलेले आहे. ए. अवशिष्ट अधिकार केंद्राकडे असणे. बी. राज्यपालांची नियुक्ती केंद्रामार्फत होणे. सी. राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार असणे की डी. आणीबाणी काळात केंद्र नियंत्रण वाढणे. याचं उत्तर आहे सी. राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार असणे. भारतीय संघ राज्य व्यवस्थेत घटक राज्यांचे अस्तित्व कशामुळे संरक्षित होते? ए. साध्या संसद कायद्याने. बी. संविधानाने दिलेल्या संरचनात्मक संरक्षणामुळे. सी. न्यायपालिका कायद्याने की डी. UN ठरावामुळे. याचं उत्तर आहे बी. संविधानाने दिलेल्या संरचनात्मक संरक्षणामुळे. संघीय व्यवस्थेत सत्ता विभाजनामुळे कोणती गोष्ट सुनिश्चित होते? ऑप्शन आहे ए. केंद्र व राज्यांचे अस्तित्व समान स्तरावर मर्ज होते. बी. दोन्ही सरकारे आपापल्या घटनात्मक मर्यादेत स्वतंत्रपणे कायदे व प्रशासन करू शकतात. सी. फक्त केंद्र सर्वोच्च असते. डी. फक्त राज्य सर्वोच्च असते. याचं उत्तर आहे बी. दोन्ही सरकारे आपापल्या घटनात्मक मर्यादेत स्वतंत्रपणे कायदे व प्रशासन करू शकतात. भारतातील संघीय व्यवस्थेला क्वासी फेडरल का म्हणतात? ऑप्शन आहे ए. कारण केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता विभागणी नाही. बी. कारण संघीय असूनही काही विशेष प्रसंगी केंद्र अधिक शक्तिशाली ठरते. सी. कारण न्यायपालिका कार्यकारी प्रमुख आहे की डी. कारण भारतात 50 राज्य आहेत. याचं उत्तर आहे बी. कारण संघीय असूनही काही विशेष प्रसंगी केंद्र अधिक शक्तिशाली ठरते. हे काही आपण जे ऑप्शन आहेत का ते आपण तयार केलेले आहेत स्वतःहून. ओके. कारण की हे क्वेश्चन काही वेळेला म्हणजे मागही आलेले नाहीत. हे क्वेश्चन आपण असे तयार केलेत की जे करून बाबा पुढं तयार होतील भविष्यात. ओके. त्यामुळे ऑप्शनवर तुम्ही लय हे इम्पॉर्टन्स देऊ नका. तुम्ही फक्त प्रश्न आणि त्याचं मेन आन्सर त्या ऑप्शन्स मधनं काय येत आहे का ह्याच्यावर फोकस करा. ह्याच्याकडून तुमचं कसं कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे. संघ राज्य व्यवस्थेत कलम 3 संसदेला राज्य निर्मितीचा अधिकार देते. पण ही प्रक्रिया संघीय व्यवस्थेला धोका का नाही? ऑप्शन आहे ए. कारण राज्य निर्मितीला न्यायालयाची मंजुरी लागते. बी. कारण हा अधिकार संविधानाच्या चौकटीत आणि राष्ट्रीय एकतेच्या तत्वासोबत दिलेला आहे. सी. कारण हा अधिकार राष्ट्रपतीकडे आहे की डी. कारण हा अधिकार राज्यांकडे आहे. याचं उत्तर आहे बी. कारण हा अधिकार संविधानाच्या चौकटीत आणि राष्ट्रीय एकतेच्या तत्वासोबत दिलेला आहे. संघीय व्यवस्थेत राज्यांचे विधिमंडळ कोणते? ऑप्शन आहे ए. लोकसभा. बी. विधानसभा. सी. राज्यसभा की डी. विधान परिषद. याचं उत्तर आहे बी. विधानसभा. संघ राज्य व्यवस्थेत केंद्र सरकारचे विधिमंडळ कोणते? ऑप्शन आहे ए. संसद. लोकसभा अधिक राज्यसभा. बी. फक्त लोकसभा. सी. फक्त राज्यसभा की डी. विधानसभा अधिक परिषद. याचं उत्तर आहे ए. संसद म्हणजे लोकसभा अधिक राज्यसभा. संघ राज्य व्यवस्थेत 7वी अनुसूचीतील सूचींचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए.
प्रशासनिक नियुक्त्या निश्चित करणे. बी. केंद्र आणि राज्यांमध्ये कायदे विषयांची स्पष्ट विभागणी करणे. सी. न्यायाधीश नियुक्ती की डी. निवडणूक प्रक्रिया. याचं उत्तर आहे बी. केंद्र आणि राज्यांमध्ये कायदे विषयांची स्पष्ट विभागणी करणे. संघीय व्यवस्थेत कर आकारणीचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहे ए. फक्त राज्याला. बी. केंद्र व राज्य दोघांना संविधानानुसार. सी. फक्त न्यायपालिकेला की डी. फक्त UN. याचं उत्तर आहे बी. केंद्र व राज्य दोघांना संविधानानुसार. संघीय व्यवस्थेत संविधानाच्या उल्लंघनाविरोधात कायदे रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? ए. संसद. बी. सर्वोच्च न्यायालय. सी. राज्यपाल की डी. पंतप्रधान. याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. संघराज्य व्यवस्थेत राज्यांचे प्रतिनिधित्व राज्यसभा करते. राज्यसभा सदस्यांची निवड कोणामार्फत आहे? ऑप्शन ए. थेट जनता. बी. राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. सी. राष्ट्रपती नामनिर्देशन की डी. न्यायालय नामनिर्देशन. याचं उत्तर आहे राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य. भारतीय संघराज्य व्यवस्थेत राज्यांना संविधान दुरुस्तीत सहभाग कधी लागतो? ऑप्शन आहे ए. सर्वच दुरुस्तीत. बी. काही विशेष दुरुस्तीत जसे केंद्र राज्य संबंध असतील, राष्ट्रपती निवड प्रक्रिया असेल, उच्च न्यायालय अधिकार इत्यादी वेळी. सी. कधीच नाही की डी. फक्त आर्थिक दुरुस्तीत. याचं उत्तर आहे बी. काही विशेष दुरुस्तीमध्येच जसे केंद्र राज्य संबंध असेल, राष्ट्रपती निवड प्रक्रिया असेल किंवा उच्च न्यायालय अधिकार असतील इत्यादी वेळी. तर थँक्यू मित्रांनो. अशा प्रकारे आपण आपलं आजचं लेक्चर सिरीज मधलं 10वं लेक्चर संपवलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे आवडत असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला पण शेअर करा, जेणेकरून तुमचाही फायदा होईल, त्याचाही होईल आणि सगळे मिळून सोबत पुढे जाऊया. कारण की तुम्ही आता हे बघितलं का त्यानंतर डिस्कस तुम्ही केला, 4-5 जणांचा ग्रुप असेल आणि डिस्कस वगैरे केलं तर त्या गोष्टी जास्त काळासाठी तुमच्या मेमरीमध्ये राहू शकतात. ओके, तर चला मग इथं थांबूयात आपण आज.